नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. श्री सुक्ताचा हा 10वा श्लोक. ओम मनसः कामम आकुतिं वाचः सत्यम अशीमहि पशूनां रूपम अन्नस्य मयी श्रीहि श्रयतां यशः. ह्याचा भावार्थ असा आहे की आपण हे लक्ष्मी देवी, आपण ह्या श्रीसुक्ताचा पूर्ण सारच आहे की आपण श्री आईला आपण प्रार्थना करायची आहे. तर हे आई, हे लक्ष्मी देवी, मनामधील माझे विविध संकल्प आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्णपणे सफल कर. तूच करू शकतेस. माझ्या वाणीच्या ठिकाणी सत्यत्व असावे, म्हणजे मी नेहमी खरंच बोलावं, आणि काया वाचा व मन या तिन्ही प्रकारचे सर्व व्यवहारही नेहमी पूर्णपणे होऊ देत. म्हणजे मी जे शरीराने जे काम करीन, मनाने वाचेने जे बोलीन, जी माझी इच्छा असेल ते सर्व तू सफल करोस, सर्व पूर्णत्वास नेवोस. परंतु ह्याच्यामध्ये कोणतीही वाईट भावना कोणाविषयी नसली पाहिजे. फक्त सात्विक विचार दुसऱ्यांबद्दल सुद्धा आणि आपल्याबद्दल सुद्धा असला पाहिजे. तर ह्याच्यानंतर त्याचप्रमाणे पशुसंपत्ती म्हणजे गाई, म्हशी यापासून मिळणारे सर्व पदार्थ, दूध, दही, लोणी इत्यादी. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळात म्हणायचे दूध दुभत्याचं घर आहे, म्हणजे की सर्व संपन्नतेचं, सर्व समृद्धी त्या घरामध्ये आहे. तसेच अन्न, समृद्धी, यश आणि कीर्ती हे माझा नित्य आश्रय करोत. म्हणजे की समृद्धी म्हणजे धन दौलत, यश, कीर्ती हे माझा नित्य आश्रय करो. त्यामुळेच मी लक्ष्मीवान आणि कीर्तिवान बनेन, अशी आपण देवी आईच्या चरणी प्रार्थना करायची आहे. असा या सुक्ताचा, या श्लोकाचा अर्थ होतो. नमस्कार.